नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोमंथन आयसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ग्रुप सी मेन्स 2024 झालेली आहे आणि त्यातील जिओग्राफीचे जे काही 10 प्रश्न आहेत, तर त्या 10 प्रश्नांचं आपण ॲनालिसिस आज इथे घेत आहोत. ओके, त्यातला पहिला प्रश्न बघा की महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. ओके, बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तरेकडे कुठलं खोरं आहे? तापी पूर्णेचं खोरं आहे. कुठल्या दोन डोंगर रांगांच्या मध्ये आहे? तर उत्तरेकडे आहे सातपुडा आणि दक्षिणेकडे आहे सातमाळा आणि अजिंठा. ओके, त्यामुळे तापी पूर्णेच्या खोऱ्याला आपण कितवा क्रमांक दिला पाहिजे? 1 नंबरचा क्रमांक दिला पाहिजे. ओके, बघा सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगर रांगांमध्ये कुठल्या नदी खोरं आहे? गोदावरी नदीचं खोरं आहे. आणि गोदावरी नदीला उजव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून जी मिळणारी नदी आहे प्रवरा नदी, तर तिचं खोऱ्याला आपण आता कितवा नंबर क्रमांक दिला पाहिजे? तर 2 नंबरचा क्रमांक दिला पाहिजे. ओके, त्यानंतर बघा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग या दोन डोंगर रांगांच्या मध्ये कुठल्या नदीचं खोरं आहे? भीमा नदीचं खोरं आहे. त्यामुळे भीमा नदी खोऱ्याला तुम्ही कितवा क्रमांक दिला पाहिजे? 3रा क्रमांक दिला पाहिजे. ओके, त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांगांच्या दक्षिणेकडे कुठल्या नदीचं खोरं आहे? तर कृष्णा नदीचं खोरं आहे. त्यामुळे कृष्णा नदीला तुम्ही कितवा क्रमांक दिला पाहिजे? 4 नंबरचा क्रमांक दिला पाहिजे. ओके, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमांक देत गेलं तर बघा क, ड, ब आणि अ असं 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. त्यामुळे याचं संभाव्य उत्तर, ओके, प्रोबॅबल उत्तर काय असलं पाहिजे? 4 नंबरचा ऑप्शन. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण आता की महाराष्ट्रात कुठल्या प्रकारचे हवामान आढळते? ओके, महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय हवामान आढळते का? 100%, कारण महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्येच येतो. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे काय होतं? कर्कवृत्त जातं, सॉरी, कुठून जातं की गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश ह्या राज्यांमधनं काय जातं? कर्कवृत्त जातं. त्यामुळे महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येतो. ओके, त्यामुळे महाराष्ट्राचं हवामान उष्णकटिबंधीय आहे का? तर 100% उष्णकटिबंधीय आहे. ओके, महाराष्ट्रात आर्द्र हवामान आहे का? तर हो, महाराष्ट्रात कुठे आढळतं बरं आर्द्र हवामान? तर ते आढळतं कोकणामध्ये. ओके, त्याच्यामुळे तिथे ह्युमिडिटी काय असते? जास्त असते. जवळपास 80% आसपास मान्सून पिरियडमध्ये त्याच्यामध्ये ह्युमिडिटी असते. ओके, त्यामुळे आर्द्र सुद्धा हवामान महाराष्ट्रामध्ये आढळतं. ओके, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोरडे हवामान आढळतं का? तर हो, महाराष्ट्राचा जो काही पठारी प्रदेश आहे तर ह्या पठारी प्रदेशामध्ये कोरडे हवामान आढळतं. ओके, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे? वरीलपैकी सर्व, 4 नंबरचा ऑप्शन. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण आता. बघा, ताजमहलला औद्योगिक प्रदूषणापासून वाचण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका कोणी दाखल केली? अगेन थोडासा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे, पण आयोगाने ह्या प्रश्नामध्ये एक क्ल्यू दिलेला आहे बघा. ओके, बघा पहिला ऑप्शन आहे सुंदरलाल बहुगुणा, दुसरा ऑप्शन आहे रामचंद्र गुहा, 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे कपिल सिब्बल आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे बघा महेशचंद्र मेहता. अगेन पूर्ण नाव दिलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आयोग एखादा ऑप्शन मोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो किंवा जास्त त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, तर ते ऑप्शन आपण बऱ्यापैकी मारत असतो. ओके, त्यामुळे तुम्ही लॉजिकल सेन्समध्ये ह्या ऑप्शनचं उत्तर 4 हे मारणं अपेक्षित होतं. ओके, आणि हेच या प्रश्नाचं संभाव्य उत्तर आहे, 4 नंबरचं ऑप्शन उत्तर. ओके, बघा त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण आता. बघा आता आणखीन बघा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील संयुक्त वन व्यवस्थापनाचा पहिला ठराव मंजूर केलेला आहे? ओके, अगेन हा प्रश्न अगेन थोडासा लॉजिकल आहे. कसा की ह्या जे काही 4 ऑप्शन आहेत ह्या 4ही ऑप्शन मध्ये ओडिसा ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र आहे बघा. ओके, त्यामुळे लॉजिकली तुम्ही वन व्यवस्थापनाचा पहिला ठराव मंजूर करणं अपेक्षित कुठे आहे? की ज्या राज्यामध्ये वन जास्त आहे, फॉरेस्ट जास्त आहे. त्यामुळे ह्या लॉजिकल सेन्समध्ये तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कुठलं मारलं पाहिजे होतं? 2 नंबरचं ऑप्शन. ओके, त्यामुळे ह्या प्रश्नाचं संभाव्य उत्तर काय असलं पाहिजे? 2 नंबरचं ऑप्शन, ओडिसा हे उत्तर त्याचं आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात अगेन. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला लॉजिकल सेन्समध्येच यायला पाहिजे. कसं? बघा 1972ला स्टॉकहोम स्वीडन येथे जी काही परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये, वसुंधरा परिषदेमध्ये पश्चिम घाटाची गणना
अतिसंवेदनशील प्रदेश, आता इथे अतिसंवेदनशील प्रदेश हा शब्द महत्वाचा आहे. ओके, संवेदनशील प्रदेश म्हणून त्याचा कितवा क्रमांक होता. ओके, अगेन इथे काय क्ल्यू आहे की प्रदेश जर अतिसंवेदनशील असेल तर साहजिकरित्या त्याचा क्रमांक कुठे असेल, वरती असेल. ओके, कारण तो की कुठला आहे, नुसता संवेदनशील नाहीये, तर तो कुठला आहे, अतिसंवेदनशील आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात वरचा ऑप्शन किंवा सगळ्यात वरचा क्रमांक म्हणून 7वा क्रमांक इथं मारणं अपेक्षित होतं, जे की त्याचं 1 नंबरचं प्रोबॅबल ऑप्शन किंवा संभाव्य उत्तर आहे. ओके, त्यामुळे तुम्ही ह्या प्रश्नाचं सुद्धा ह्या लॉजिकल सेन्समध्ये 1 नंबरचं ऑप्शन मारणं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण आता. बघा, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया 2023 वरती हा प्रश्न आहे आणि ह्या 23 प्रमाणे काय आहे की 2013 ते 23 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्राची सर्वाधिक वाढ झालेली आहे. ओके, अगेन महाराष्ट्राची जर वेबसाईट बघली तर महाराष्ट्राच्या वेबसाईटमध्ये सुद्धा याच्यावरती याचं उत्तर सापडतं. ओके, 2 नंबरचा ऑप्शन रायगड या जिल्ह्यामध्ये मॅनग्रूव्ह फॉरेस्टची सगळ्यात जास्त वाढ झालेली आहे. ओके, त्यामुळे तुम्ही ह्या लॉजिकल सेन्समध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन म्हणून लिहिणं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण आता. बघा, अगेन हा PYQ बेस्ड प्रश्न आहे. भरपूर वेळा 2-3 वेळा तर याच्यावरती PYQ येऊन गेलेला आहे. वनस्पती आणि त्याची उत्पादने यांचा जोड्या लावायला प्रश्न आहे. ओके, बघा, हिरड्यापासून आपण काय करतो, टॅनिन काढतो. टॅनिन कशाला वापरतात बरं, कातडी जे काही बनवतात. ओके, कातडीपासून जे काही प्रोडक्ट बनवतात त्यासाठी टॅनिन वापरतात आणि ते हिरड्यापासून बनवतात. याच्यावरती PYQ भरपूर वेळा आलेला आहे. ओके, त्यामुळे अचं काय ऑप्शन उत्तर असलं पाहिजे, 2 नंबरची जोडी. अचं 2 नंबरचं जर ऑप्शन असेल तर अगेन 1 नंबरचा ऑप्शन इथे इलिमिनेट होतो. अगेन बघा, खैर कशापासून आपण काढतो, खैरापासून आपण काय काढतो, कात काढतो, कात. ओके, त्यामुळे बचं काय असलं पाहिजे, 4 नंबरचं ऑप्शन. ओके, बला 4 नंबरचं ऑप्शन कुठल्या कुठल्या याच्यामध्ये आहे बघा, अगेन 2 आणि 3 मध्ये. अगेन 4 नंबरचा ऑप्शन इथे इलिमिनेट होतोय. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, रोशा गवत काय आहे बरं, त्याच्यापासून काय करतात, सुगंधी तेल बनवतात. अगेन याच्यावरती सुद्धा आयोगाने वन लाईनर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे कचं काय असलं पाहिजे, 1 नंबरचा ऑप्शन. ओके, कचा 1 नंबरचा ऑप्शन. अगेन 2 नंबरचा ऑप्शन इथे इलिमिनेट होतो आणि याचं उत्तर काय असलं पाहिजे, 3 नंबरचा ऑप्शन. ओके, तेंदू पाने कशासाठी वापरतात, तर बिडी बनवण्यासाठी. डचं काय असलं पाहिजे, 3 नंबरचा ऑप्शन. ओके, म्हणजे तुम्हाला बघा आणखीन एक महत्वाची गोष्ट काय, जर तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की तेंदू पाने बिडी बनवण्यासाठी वापरतात, अगेन याच्यावर सुद्धा PYQ आलेला आहे, तर त्याच्यावरती डायरेक्टली सुद्धा बघा, ड ला फक्त 3 नंबर असणारा ऑप्शन फक्त 3 नंबर मध्येच आहे. ओके, ह्या बेसिसवर सुद्धा तुमचा हे प्रश्न बरोबर येऊ शकत होता. ओके, तुम्हाला म्हणजे फक्त बिडीसाठी तेंदू पाणी असतात एवढं जरी माहिती असलं तरी सुद्धा ह्या एका गोष्टीवरती तुमचा हा प्रश्न बरोबर येऊ शकत होता. ओके, बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण आता. बघा, पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील कोणते खनिज मोठ्या प्रमाणात आढळते. ओके, प्रमाणानुसार विचारलेला आहे. बॉक्साईट किती % आहे बरं महाराष्ट्रामध्ये, तर भारताच्या किती % आहे, तर 21% आहे. ओके, मॅंगनीज किती आहे बरं, 40% आहे. लोह खनिज किती आहे बरं, 20% आहे. आणि डोलोमाइट किती आहे बरं, 1% आसपास आहे. ओके, त्याच्यामुळे अगेन याच्यावरती PYQ आलेले आहेत, राज्यसेवेला जोड्या लावायलाच आलेले आहेत की खनिज आणि त्यांचं प्रमाण. ओके, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे, 2 नंबरचं ऑप्शन. ओके, ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आता की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील टिंबटिंब या प्रशासकीय विभागात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे. ओके, बघा 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे लिंग गुणोत्तर आहे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे बरं, सर्वात कमी आहे, तर बीडमध्ये आहे. ओके, बीडमध्ये आहे. याच्यावरती आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. आणि बीड हे कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये येतं, तर औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये येतं. ओके, त्यामुळे लॉजिकल सेन्समध्ये तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जरी माहिती नसतं आणि ह्या सेन्सवरती तरी तुम्ही जरी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तरी तुमचं प्रश्नाचं उत्तर करेक्ट आलेलं असतं. ओके, बीड या अगेन औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये बाललिंग गुणोत्तर सगळ्यात कमी आहे. ओके, त्यामुळे ह्या 69 या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 2 नंबरचं ऑप्शन. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात शेवटचा की क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशांमध्ये कोणत्या घटकामध्ये
खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे? ओके, अगेन ह्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर आहे, ग्रीन हाऊस गॅसेस. कसं? लॉजिकल सेन्समध्ये काय की हे जे काही विकसित देश आहे तर हे विकसित देश सगळ्यात जास्त एनर्जी कंझ्युम करतात. ओके, आणि ह्या एनर्जी कंझम्पशनसाठी ते वापरत असणारं जे काही इंधन आहे तर ते कुठलं आहे? जीवाश्म इंधन आहे. आणि ह्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारा जो CO2 आहे, ओके, कार्बन डायऑक्साईड, हा सगळ्यात मोठा ग्रीन हाऊस गॅस आहे. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की वातावरणात बदल होतात. ओके, त्यामुळे ह्या प्रश्नाचं प्रोबॅबल आणि लॉजिकल सेन्समध्ये तुम्ही उत्तर काय लिहायला पाहिजे होतं? 1 नंबरचं ऑप्शन. ओके, त्यामुळे बघा ह्या सगळ्या ज्या काही प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देताना जरी डायरेक्टली प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहिती नसेल तर तुम्ही त्याचं लॉजिकल सेन्समध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे. ओके, त्यामुळे बऱ्याच वेळा की जर एखाद्या वेळेस नाही डायरेक्टली माहिती तर मग लॉजिक्सनी हे उत्तरं तुम्ही दिले तर बऱ्यापैकी वेळेला तुम्ही ह्या 10 प्रश्नांपैकी 8 प्रश्न तर तुम्ही आरामात बरोबर आणू शकता. ओके, तर ठीक आहे, थांबूयात आपण इथे आता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच.